आणि आज या प्रसंगी संत शिरोमणी वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांच्या तपोभूमीचा जो विध्वंस सरकारने केलेला आहे, हे षडयंत्र जे आहे हे षडयंत्र आजचं नाही. तुकोबाला जिवंत वैकुंठ पाठवल्यानंतर तुकोबाचं तत्त्वज्ञानाचा खून कसा होत आहे हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहतो. आणि त्यांचं अस्तित्व मिटवण्यासाठी त्यांचे पुरावे, त्यांची तपोभूमी हे नष्ट करण्याचं काही मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांचं हे षडयंत्र आहे. कारण वारकरी संप्रदाय हा चातुर्वर्ण्याच्या विरोधामध्ये आणि समतेचं प्रतीक म्हणून आहे. आणि समाजामध्ये ऐक्य, जातीवाद, पंथवाद, संप्रदायवाद हा सर्वांना नष्ट करून समाजाचा ऐक्य साधणं आणि भक्तिमार्गातून आध्यात्मिक व्यासपीठावरून समाजामध्ये क्रांती घडवण्याचं एक कार्य करत आहे. हे काही लोकांना खपत नाही. त्या लोकांनी हे षडयंत्र सुरू केलेलं आहे. आपलं अस्तित्व जर कायम ठेवायचं असेल वारकरी संप्रदायाचं, किंवा आपलं स्वतःचं पुढच्या भवितव्य, आपल्या पुढील पिढीचं भवितव्य घडवायचं असेल तर वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचं संरक्षण करणं, त्या तपोभूमीचं संरक्षण करणं, त्याचे जे काही ज्या ठिकाणी जे त्यांचे जे एव्हिडन्स असतील, पुरावे असतील, ते पुरावे ते आपण त्याचं संरक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण प्राणपणाला लावून हे काम केलं पाहिजे. कारण भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाची माती देऊ काठी, असं तुकोबाने म्हटलेलं आहे. हे लोक प्रेमाने, कायद्याने जर समजत नसतील तर शेवटी मग देव्हाऱ्यावरील विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे कामन अधमाशी तो अधम, हे तुकोबाने सांगितल्याप्रमाणे आम्हाला वागावं लागेल. हे शासनाने दखल घ्यावी. एवढं बोलून मी माझी 4 शब्द